नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VDK नॉलेज हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डायस, घन, ठोकळा किंवा हिंदीमध्ये यालाच फासासुद्धा म्हणतात, यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणास घन किंवा ठोकळा म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. पहा, पृष्ठे म्हणजे समोरासमोरील जो सपाट भाग आहे त्याला आपण पृष्ठे असं म्हणायचं. ही मी या ठिकाणी दाखवत आहे पहा. हा एक पृष्ठ आहे, याच्या समोरची बाजू हा एक पृष्ठ आहे. तसेच हा एक पृष्ठ आहे आणि त्याच्या अपोजिटला असणारा हा, आणि तसंच वरती आणि खाली अशा पद्धतीने एकूण किती पृष्ठ झाले मग पहा. म्हणजे घनला एकूण 6 पृष्ठे म्हणजेच 6 फेसेस असतात. आता आपण घनमधील एकूण बाजू पाहूया. पहा, जर बाजू आपण म्हणजे कोणती बाजू, ज्याला आपण साईड किंवा एजेस सुद्धा असं म्हणतो, अशा पद्धतीने हा मी या ठिकाणी दाखवत आहे. तुमच्या लक्षात येईल या बाजू आहेत, म्हणजे 1 2 3 4 अशाच पद्धतीने त्याच्या खालच्या 4 झाल्या 8, तसंच इकडची साईडची 1 9 10, ही 11 आणि ही 12, अशा एकूण किती बाजू आहेत, तर बाजू आहेत 12. आता कॉर्नर ज्यालाच आपण कोपरे असं म्हणतो, तर ते पाहिल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येते की एकूण किती कोपरे आहेत, 1 2 3 4 आणि तिकडल्या साईडला 4, म्हणजे एकूण 8 या ठिकाणी कॉर्नर्स. जरी या बेसिक गोष्टी असतील तरी त्या आपणास माहीत असणं आवश्यक आहे. आता याच्यावर आधारित नेमके प्रश्न कसे येतात ते आपण पाहू. खालील ठोकळ्यात दिसणाऱ्या आकृत्यांच्या विरुद्ध बाजूवर कोणता अंक येईल ते आपणास काढायचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं, व्यवस्थित ऐका. खूप सोपी पद्धतीनं आपणास अगदी काही सेकंदामध्ये उत्तर काढता येतं. एकदा तुम्हाला ट्रिक माहीत झाली की तुम्ही सेकंदामध्ये उत्तर काढू शकता. त्याच्यामुळे पहा, दोन्ही घनांच्या आकृतीमध्ये पाहिल्यानंतर आपणास लक्षात येईल की दोन्ही घनमध्ये असणारी कॉमन संख्या, कॉमन नंबर कोणता आहे, तर तो आहे या ठिकाणी पहा 2 आहे. दोन्हीमध्ये 2 आहे, म्हणून 2 मी 2 वेळेस या ठिकाणी मांडून घेतलेला आहे. 2 वेळेस का मांडून घेतला आहे, कारण की 2 या ठिकाणी आकृत्या दिलेल्या आहेत, म्हणून मी 2 मांडून घेतला आहे आणि तोही 2 वेळा मांडून घेतलेला आहे. आता पुढे काय करायचं पहा. कॉमन असणाऱ्या नंबरपासून क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने अशा पद्धतीने नंबर्स आपणास लिहून घ्यायचे आहेत. पहा, पुन्हा एकदा सांगतो, समजून घ्या. दोन्ही घनांमध्ये कॉमन असणारा संख्या जी आहे ती आहे 2. 2 पासून क्लॉकवाईज दिशेने, म्हणजेच आपण ज्याला घडीच्या काट्याच्या दिशेने कसे फिरतील त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण बाण करून घेतलेला आहे. बाण करून घेण्याचं कारण की आपणास त्या संख्या समोर मांडायच्या आहेत आणि याच क्रमाने मांडायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या ठिकाणी मी बाण करत आहे. जर तुम्ही याचा क्रम चुकला तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी चुकू शकतं. पहा, आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 2 अशा 2 आकृत्या आहेत. आता आपणास बाणाच्या दिशेने ज्या संख्या आलेल्या आहेत त्या समोर मांडून घ्यायच्यात. आता पहा, आकृती क्रमांक 1 मध्ये 2च्या नंतर 3 आहे, म्हणजे या ठिकाणी मी 3 मांडून घेतली. 3च्या नंतर काय आलेले आहे, 6, म्हणून 6 मांडून घेतली. म्हणजे आकृती क्रमांक 1 मधील अंक संपलेले आहेत. 3 अंक आहेत, तिन्ही अंक आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या ठिकाणी मांडून घेतलेले आहेत. आता आकृती क्रमांक 2 पहा. 2 मध्ये सुद्धा आपणास याच पद्धतीनं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जे अंक आहेत ते समोर मांडून घ्यायचे आहेत. म्हणजे 2 पासून त्याच्या समोर येणार आहे 5, आणि 5च्या नंतर पुढची संख्या आहे 1. मांडणी केल्यानंतर लगेच आपले उत्तर या ठिकाणी आपणास मिळालेलं आहे. म्हणजे काय असणार आहे, 6च्या अपोजिटला 1 ही संख्या असणार आहे, 3च्या अपोजिटला 5 ही संख्या असणार आहे आणि 2च्या अपोजिटला कोणती संख्या असेल मग, जी संख्या याच्यामध्ये नाही ती संख्या असणार आहे. आणि ती कोणती संख्या आहे, तर या ठिकाणी 4 ही संख्या दिसत नाही आहे, म्हणजेच 2च्या अपोजिट आपणास 4 हा अंक त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. या प्रश्नामध्ये सुद्धा कॉमन कोणती संख्या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, ती आहे 6. दोन्ही आकृत्यांमध्ये 6 ही संख्या कॉमन आहे, म्हणून 6च्या नंतर घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज दिशेने
या ठिकाणी आपण मांडणी करून घेतल्यानंतर कोणकोणत्या संख्या समोर येतील ते पाहू. पहा 6च्या नंतर समोरची संख्या आहे 4, 4च्या नंतर समोरची संख्या आहे 3. आता या आकृतीमध्ये पहा 6च्या नंतर पहिली संख्या आहे 5 आणि 5च्या नंतर संख्या आहे 2. अपोजिट अंकांची जोडी कोणती असेल तर 3च्या विरुद्ध 2 असेल, 4च्या विरुद्ध 5 असेल आणि 6च्या विरुद्ध काय असेल तर 6च्या विरुद्ध पहा जी संख्या याच्यामध्ये नाही, म्हणजे कोणती संख्या नाही तर ती 1 नाही. यावरून तुमच्या लक्षात येईल की 6च्या विरुद्ध दिशेला 1 हा अंक असणार आहे. पहा या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही आकृत्यांमध्ये कॉमन असणारा अंक कोणता आहे तर तो अंक आहे 3. 3 हा अंक या ठिकाणी कॉमन आहे, त्याच्यामुळे 3 या ठिकाणी मी लिहितो. त्याच्यानंतर क्लॉकवाईज डायरेक्शनने आपणास समोर संख्या मांडून घ्यायच्या आहेत, म्हणजेच क्लॉकवाईज दिशेने मांडणी करायची आहे. पहा 3च्या नंतर 1, 1च्या नंतर आहे 5. या आकृतीमध्ये 3च्या नंतर आहे 4, 4च्या नंतर 2 आणि 2च्या नंतर 3. ही मांडणी करून घेऊ आपण. आपणास अशा पद्धतीने विरुद्ध अंकांच्या जोड्या या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. जर तुम्ही पाहिलं 5च्या विरुद्ध 2 असेल, 4च्या विरुद्ध 1 असेल आणि 3च्या विरुद्ध म्हणजे याच्यात नसणारी संख्या, मग कोणती संख्या नाही तर ती 6 नाही. म्हणून 6 ही संख्या 3च्या विरुद्ध दिशेला असणार आहे. अशा पद्धतीने 2 आकृत्या दिलेल्या असताना त्याच्यामध्ये सामायिक अंक दिला असेल तर आपण विरुद्ध दिशेला असणारा अंक काढू शकतो. मात्र काही वेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतील किंवा दुसऱ्या टाईपचे प्रश्न असतील तर ते कसे सोडवायचे ते आपण पाहूया. बघा ओपन डायसमध्ये एकाड एक रकाना जो आहे त्या संख्या समोरासमोरील अपोजिट संख्या असतात. त्या कशा पाहूया. 1ची जोडी आपण 5शी लावू, 2ची जोडी 6शी आणि ज्या वरती राहिलेल्या आहेत 3च्या अपोजिट येणार आहे 4. म्हणजेच आपणास जोड्या काय मिळणार आहेत, 1च्या विरुद्ध मिळणार आहे 5, 2च्या विरुद्ध मिळणार आहे 6 आणि 3च्या विरुद्ध मिळणार आहे 4. अशा पद्धतीने एकाड एक दिलेला ओपन डायसमधील रकान्यामधील मधली संख्या सोडून एकाड एक जोडी लावल्यानंतर आपणास मिळते. मात्र काही रकाने जे असतात त्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीने असते. अशा वेळेस अपोजिट संख्या कशी काढायची ते सुद्धा आपण पुढं पाहणार आहोत. पाहूया आता खालील रकाना पहा. खालील रकान्यामध्ये पाहिलं असता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की 3 आणि 2 यांची जोडी आपण लावू शकतो, कारण यांच्यामध्ये एक रकाना आहे. म्हणजेच 3 आणि 2ची ही पहिली जोडी आपणास या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यानंतर दुसरी जोडी मिळणार आहे 5 आणि 6 या एकमेकांच्या अपोजिट संख्या असतील. आणि बाहेरच्या साईडला राहिलेल्या म्हणजे 1 आणि 4 यांची जोडी 1 बनेल. अशा पद्धतीने या आपणास अपोजिट असणाऱ्या संख्या मिळतील. आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल की 1 आणि 5 यांच्या दरम्यान एक रकाना आहे, म्हणजे आपणास 1 आणि 6 यांची जोडी या ठिकाणी लावता येईल. त्याच पद्धतीनं 5 आणि 4 यांची सुद्धा या ठिकाणी जोडी लावता येईल. आणि राहिलेल्या ज्या संख्या आहेत त्या ॲटोमॅटिकच त्या ठिकाणी आपणास तिसरी जोडी मिळणार आहे, म्हणजे 2चे अपोजिट त्या ठिकाणी 3 येईल. प्रश्न क्रमांक 4 मध्ये पहा. आता यामध्ये आपणास सलग 3 असणारे रकाने या ठिकाणी दिसत आहेत, त्यामुळे 1 आणि 3 या संख्यांची जोडी आपणास अपोजिट संख्या म्हणून दाखवता येईल, म्हणजे 1च्या अपोजिट 3 येईल. मात्र आता सलग 3 असे आपणास कुठेच दिसत नाही. मग अशा वेळेस काय करणार पहा. काय करायचं पहा. 6 याचा जो रकाना आहे तो कोठे कोठे कोणकोणत्या नंबरला अटॅच आहे, म्हणजे 5ला अटॅच आहे, या ठिकाणी 1ला अटॅच आहे, 3च्या रकान्याला सुद्धा अटॅच आहे आणि 2च्या सुद्धा आहे. म्हणजे या सर्वांनाच तो अटॅच असल्यामुळे अगदी त्याच्या अपोजिट येणार नाही. म्हणजे 6च्या अपोजिट काय येणार, मग 6च्या अपोजिट राहिलेली संख्या म्हणजे ज्याचा भाग त्याला अटॅच नाही आहे अशी संख्या म्हणजे ती येणार आहे 4.
म्हणजे 2 जोड्या या ठिकाणी आपणास मिळालेल्या आहे. मग राहिलेली तिसरी जोडी ही बोनस स्वरूपामध्ये आपणास या ठिकाणी मिळते. म्हणजे 2च्या अपोजिट आपणास मिळणार आहे राहिलेली संख्या आणि ती आहे 5. अशा पद्धतीने अपोजिट संख्या आपण त्या ठिकाणी काढू शकतो. आता शेवटचा प्रकार पहा. याच्यामध्ये पाहिल्यानंतर एकही संख्या आपणास 3 उभ्या मांडणीमध्ये किंवा आडव्या मांडणीमध्ये 3 रकाने दिसत नाहीत. अशा वेळेस कशा पद्धतीने आपणास अपोजिट संख्या काढता येतील ते पाहूया. हा 2चा रकाना पहा. 2च्या रकान्याला कोणकोणत्या बाजूंचा स्पर्श आहे आणि कोणत्या बाजूचा स्पर्श नाही जर हे पाहिले तर 1चा स्पर्श आहे, 5चा आहे, 6चा आहे, 3चा आहे. मात्र 4 या रकान्याचा कुठेही 2ला स्पर्श नाही. म्हणून 2च्या अपोजिट येणारी संख्या जी असणार आहे ती असणार आहे 4. त्याच्यानंतर 6 पहा. 6चा रकाना, 6च्या रकान्याला कोणत्या रकान्याचा किंवा अंकाचा स्पर्श नाही. 5चा स्पर्श आहे या ठिकाणी, 2चा आहे, 3चा आहे, 4चा आहे. मात्र 1 या संख्येचा कुठेही स्पर्श नाही. म्हणून 1च्या रकान्याचा स्पर्श नसल्यामुळे 6च्या अपोजिट 1 असणार आहे. त्याच्यानंतर राहिलेली जी जोडी आहे ती तिसरी जोडी आपणास ॲटोमॅटिक मिळालेली आहे. ती म्हणजे 5च्या अपोजिट 3. अशा पद्धतीने आपण डायसवरील ओपन डायस आणि क्लोज डायस यावर आधारित सर्व प्रकारचे प्रश्न पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.